गुड मॉर्निंग सर्वांना. कसं आहेत सगळे? मस्त असणार. चला, आजचा दिवस आहे तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वराचरणी प्रार्थना आहे. तर ॲक्च्युली थंबनेलवरनं सगळ्यांना समजलंच असेल की आजचं आपलं डेली जी मॉर्निंग रुटीन असते ना, तर ते शेअर करणार आहे. तर ॲक्च्युली फक्त आजचा एवढंच प्रॉब्लेम आहे किंवा असा आहे, फक्त चेंज एकच म्हणजे शीर्षा स्कूलला गेलेली आहे. सो तिची थोडीफार मी तयारी केलेली आहे आणि एक्झाम सुरू आहे, त्यामुळं तिचं टिफिन नसतं, सकाळी ब्रेकफास्ट आणि काहीतरी स्नॅक्स असंच आपल्याला डब्यामध्ये द्यायचं असतं. सो आज मी तिला फ्रूट्सच डब्यामध्ये दिलेलं आहे. घरी येऊन ती प्रॉपर आपली लंच करेल आणि बाकी सकाळी मी तिच्यासाठी दूध आणि बोर्नव्हिटा दिलेलं होतं, सो तेही ती पिऊन गेलेली आहे. आणि साहेबांचा आज आपल्या वर्क फ्रॉम होम आहे, त्यामुळे तेही निवांत आहेत. मग विचार केला की चला आपण आपलं मॉर्निंग रुटीन करू. ॲक्च्युली कसं आहे, रोज मी श्रीशालसुद्धा सोडायला जात असते, बट आज ते घरी होते त्यामुळे ते सोडायला गेलेले आहे. त्यामुळे आपलं आज छान आपल्याला वेळ मिळणार आहे. सो त्यासाठी ही सगळी तयारी. ॲक्च्युली कसं असतं की रोज रेग्युलर श्रीशाचं स्कूल असतं ना, तर त्यावेळेला तिला उठवणे, उठताना तिचे नखरे असतात, मग तिला आवरणे, तिला आंघोळ घालणे, तिची पूर्ण तयारी, परत तिचं टिफिन, वॉटर बॉटल, तिचं ब्रेकफास्ट, आपल्या साहेबांचं ब्रेकफास्ट, त्यांचं डबा बांधून द्यायचं असतं. त्यामुळे दोघांची काही गडबड होत असते, त्यामुळे मला दोघांच्याकडे लक्ष द्यावं लागत असतं. त्यामुळे व्हिडिओ करत करायचं म्हटलं ना तर खूप धावपळ होते. कधीतरी परत आता तिची सुट्टीही पडते आणि कधीतरी आपण बघू आता नेक्स्ट इयर वगैरे, की जर ती घरी असते त्यावेळेला लवकर उठून गोष्टी मी करायचा प्रयत्न करेन. बट आता सध्या तरी मॉर्निंग रुटीन असं आहे. सो चला, साहेबी आपल्या घरी आहेत, त्यामुळे म्हटलं की सगळ्या गोष्टी आता निवांत होऊन गेले तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळं आपल्यामुळं कोणाचं काही काम थांबणार नाही आहे, इतकंच विचार करून मग मी म्हटलं की आज आपलं डेली रुटीन शेअर करू. तर ॲक्च्युली आज मी कांद्याच्या पातीची भाजी बनवत आहे. तर व्हाईट कांदा तोच मी चिरून घेतलेला आहे आणि ह्यामध्ये काही मसाला घालायचा नाही आहे. चटणी, मीठ, वाटलंच तर गरम मसाला घालवू शकता तुम्ही, इतकंच घालायचं आहे. आणि एक छोटा चमचा बेसन पीठ घाला, त्यामुळे मस्त अशी चवीची आपली होऊन जाते. सकाळी भाकरीसुद्धा बनवलेली आहे, त्यामुळे मग म्हटलं की कांद्याची पात आणि भाकरी एक नंबर लागतं. सो अशा पद्धतीनं तर सकाळचं सायमल्टेनियसली सगळ्या गोष्टी करत असते. इकडे भाजीला ठेवत असते, तर इकडे आपल्याला आता नाश्त्याची तयारीसुद्धा करून घ्यायची आहे. इकडे कांदा छान परतोसपर्यंत ना पण लक्ष ठेवायचं, विसरायचं नाही आहे. आणि आपण आता लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेल की 15 दिवसाची आपण एकदम तयारी करून ठेवत असतो. बट सध्या आता शेंगदाण्याचं कूटसुद्धा संपत आलेलं आहे. सो आपल्याला परत 15 दिवसाची तयारी आता एकत्र करून ठेवायचं आहे, जेणेकरून आपलं टाईमसुद्धा वाचेल आणि पैसासुद्धा तर ऑटोमॅटिकली वाचतो टाईम वाचला की. त्यामुळे असा माझा विचार आहे की आपण आता परत 15 दिवसाची एकदा तयारी सगळीच करून ठेवू. कारण मी अशी आहे ना की 1 तासाच्या वर किचनमध्ये खरंच नाही थांबू शकत. कारण कसं होतं की 1 ते 2 तास आपण परत किचनमध्ये वेळ घालवला ना, तर 1-2 दिवसासाठी किंवा 8 दिवसासाठी आपल्याला काही वाटत नाही आहे. पण रोज जर तेच त्या गोष्टी होत असेल ना, तर आपण कुठेतरी कंटाळतो त्या गोष्टीला आणि मग त्याचा साईड इफेक्ट व्हायला चालू होतो. मग आपण त्या गोष्टीमध्ये बोर होतो. बोर झालं की मग आपल्याला नाही, मला स्वयंपाक आवडत नाही, मला हे करायला आवडत नाही, मला ते करायला आवडत नाही. तर अशा गोष्टी आपल्या सुरू होत असतात. जेणेकरून आपण 15 दिवसाची तयारी केलो ना, तर कसं होतं की आपला टाईमसुद्धा वाचतो आणि नंतर वेळसुद्धा आपल्या किचनमध्ये कमी जातं. त्यामुळे असं होतं की बाबा आपण त्या गोष्टी करण्यात ना की आपल्याला एक उत्सुकता निर्माण होते ना, आणि एवढं फ्रेश माइंडने आपण करत असतो ना, तर स्वयंपाक हे ॲटोमॅटिकली विदाऊट एनी मसाला तुम्ही टाकता ना की स्वयंपाकसुद्धा आपला खरंच खूप छान होत असतो. त्यामुळे आपण थोडीशी प्रिपरेशन आधी करून ठेवायची. जे आपल्याला रिकामा वेळ मिळतो ना, त्या रिकाम्या वेळेतच आपण आपली तयारी करून ठेवले ना की सगळा वेळसुद्धा आपला वाचून जातो आणि आपल्याला लक्षात येतात की घरामध्ये आपल्या काय आहे, काय संपलेलं आहे. त्यानुसार ना की आपलं जे काही आपल्या घरामध्ये जे काही मटेरियल असतं ना, ते सुद्धा वेस्टसुद्धा होत नाही. सो अशा पद्धतीनं तर माझी तयारी मी नेहमी करत असते. सो इकडे मी कांदा आपलं परतत आहे, तोपर्यंत मी इकडे सगळी नाश्त्याची तयारी करून घेतलेली आहे. मिरची चिरून घेतलेली आहे, कढीपत्ता आहे, कोथिंबीर वगैरे मी घेतलेलं आहे. सो अशी माझी तयारी सायमल्टेनियसली सगळ्याच गोष्टी चालू असतात. सोबत जेवढं जमेल तेवढं क्लिनिंगसुद्धा करत असते. कारण का, तर सकाळी सगळ्यांच्या घरात पसारा हा असतोच, त्यामुळे माझ्या पसाराकडेही थोडंसं इग्नोर करा. किचन म्हटलं, सकाळचं रुटीन म्हटलं की थोडं सगळ्यांच्या घरी पसारा असणारच आहे. सो एकदमच सगळं नंतरनं आवरू. त्यामुळे मी सगळ्याच गोष्टी जेवढं जमतं तेवढ्या पद्धतीनं आपलं गॅस इकडे चालू, इकडे हे, बट एवढं लक्षात ठेवायचं की आपलं गॅसकडं दुर्लक्ष अजिबात करायचं नाही आहे. तर ह्या अशा गोष्टी मी करत असते. राईस ऑलरेडी मी करून घेतलेला होता, त्यामुळे ते मी तुम्हाला शेअर करता आलेलं नाही आहे. आणि नंतर आता मग विचार केला की लोणीसुद्धा मी एक्स्ट्रा सगळंच काढून ठेवलेलं आहे, त्याचंही आपल्याला तूपसुद्धा बनवायचं आहे. सो त्याआधी मी ते ऑलरेडी मी फ्रीजमधनं लोणी बाहेर काढून ठेवलेलं होतं की थोडंसं मेल्ट होऊ दे, म्हणजे मग आपण तूपसुद्धा बनवू.
चटणी मीठसुद्धा ह्यामध्ये मी टाकून दिलेलं आहे. इकडे ब्रेकफास्टची तयारी करून घेतलेलं आहे. चला चटणी मीठ टाकून तेवढं आपल्या भाजी शिजूसपर्यंत आपलं इकडं ब्रेकफास्टचीसुद्धा तयारी होऊन जाते. तर हे अशा पद्धतीनं थोडीशी धावपळ वगैरे सगळ्यांच्या घरातच असते. तुम्हाला माहीत आहे का, काही काळापूर्वी एक वाक्य गाजलं होतं, वो स्त्री हे कुछ भी कर सकते है. अर्थात हे टिंगल उडवणारं होतं, पण खरंच एक स्त्रीने की एकदा जरी ठरवलं ना तर ती काहीही करू शकते. अशी कित्येक उदाहरणं तर आता सध्या आपल्यात आहेत. अगदी जिजामाता, झाशीची राणी ते सुनीता विल्यम्सपर्यंत. एवढेच कशाला तर आपली आईसुद्धा घरात बघा ना, दिवसभर घर, नोकरी, मुलं, बाळ सगळं सांभाळते, राबते आणि सकाळी परत त्याच जोमाने आपल्या कामालासुद्धा लागत असते. तेही काही तक्रारीचा काहीच अंश न ठेवता. तिचं वात्सल्य म्हणा, तिचं प्रेम आणि तिचं असणंच वेगळं असतं, हे पूर्णत्वाला नेत असतं. तिचं असणंच खूप महत्त्वाचं असतं किंवा ते आपल्या आयुष्याचा ना एक अविभाज्य भागच झालेला असतो. ती म्हणजे आपली आई असू शकते, बहीण, बायको, मुलगी, प्रियसी, मैत्रीण, आजी. या जगात येण्यापासून त्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ना की तिचं असणं सोबत. जी आईच्या पोटात किंवा ती आई जिच्या पोटात आपण जन्म घेतो ती आपली आई. जी बहीण की आईनंतर आपले सगळे हट्टसुद्धा पुरवते, किंवा ती जी बायको जी आपल्या आयुष्यभर साथसुद्धा देते. जी मुलगी की सतत ते तुमच्या काळजीतसुद्धा असते. आणि प्रियसी जी तुमच्यावर जीवापाड प्रेम करत असते. ती मैत्रीण जी तुम्हाला प्रत्येक बाबतीत मदत करत असते. आणि तीच आजी जी आपल्या आयुष्याचे अनुभव शिकवून जाते. खरंच तिथं असणं ना की खूप महत्त्वाचं असतं, किंवा ते असणं, ते जगणं हे पूर्णत्वालासुद्धा नेत असतं. त्यामुळे ना की मलाही असंच म्हणायचं आहे की कितीही काही केलं ना की तिचं असणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. ती असेल तर खरंच घराला घरपणसुद्धा येत असतं. तर हे मानवत्वाना म्हणून हे फक्त माझं मत होतं, किंवा मी माझ्या अनुभवातून सुद्धा सांगते. हे मी वाचलेलंच आहे कुठंतरी बुक्समध्ये वगैरे, ह्या गोष्टी मी वाचलेल्याच आहेत. त्या गोष्टीसुद्धा मनाला भावल्या आणि ते अनुभवसुद्धा आपल्याला येत गेलेला आहे. सो हे असं असतं. चला आता ॲक्च्युली ना की इकडे मी तूपसुद्धा कडवायला ठेवलेलं आहे, म्हणजेच लोणी कडवायला ठेवले की त्याचं आपण तूप बनवू शकतो. सो सायमल्टेनियसली गोष्टी आपण असं सध्या तरी करत आहे. तर इकडे तूप करायला ठेवलेलं आहे. नंतर इकडे भाजीसुद्धा आपली तयार झालेलं आहे. इकडं साबुदाण्याची खिचडीसुद्धा तयार झालेली आहे. सायमल्टेनियसली आपलं ओटासुद्धा आपण स्वच्छ करून घेऊ, म्हणजे परत किचनचं काम आपलं पूर्ण आवरून जाईल. आणि फक्त आपल्याला दही ताक अजून करायचं शिल्लक आहे. सो पहिल्यांदा दही ताक करून ठेवू, एका साईडला करून ठेवू, म्हणजे आपण असो अथवा नसो, श्रीषा म्हणा किंवा श्रीषांचे बाबा त्यांचं त्याने हाताने वगैरे घेऊन खातात, त्यामुळे त्याचं आपल्याला काही टेन्शन नाही. एका साईडला सगळं करून ठेवलं ना की मी पण बिंदास्त होऊन जाते, कारण एका साईडला सगळं ठेवलेलं आहे. सो त्यांना वाटेल त्यावेळेला त्यांचं कॉल वगैरे डिपेंड असतं, त्यामुळे मीही अडकून बसत नाही. जर ते येतात त्यांच्या हाताने वगैरे घेतात, जेवतात वगैरे, त्यामुळे सगळंच एका साईडला मी सगळंच करून ठेवत असते. साय वगैरे मी सगळं एका साईडला काढून ठेवते. थोडंसं एका वाटीत दही काढून ठेवते, कारण श्रीषाला दही लागतं, त्याच्याशिवाय ती जेवत नाही आहे. छोटी मोठी गोष्टी ना की अशा सगळ्या सायमल्टेनियसली करत गेल्या ना तर आपला वेळ वाचतो. वेळ वाचला की पैसासुद्धा वाचतो आपला. मग हे अशा पद्धतीनं तर माझं रोजचं असतं. मग नंतर झाडून पोछा वगैरे सगळ्या गोष्टी होत असतात. तर मग नंतर क्लिनिंग असेल किंवा व्हिडिओ एडिटिंगचं काम असेल किंवा बाहेरची जेव्हा कामं असतात ना तर श्रीषा स्कूलला गेली ना तोपर्यंतच मी करत असते. मग कधी काळी एक गोष्टी राहिल्या तर पहिला बाहेरची कामं करून घेते, कारण ते आल्यावर परत आपल्याला घरात असणं खरंच खूप गरजेचं आहे. म्हणून ती स्कूलला गेले तोपर्यंतच बाहेरची सगळी कामं वगैरे मी करून घेत असते. सो अशा पद्धतीनं तर माझं मॉर्निंग रुटीन असतं. तर तुमचं कसं असतं तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर मी नाश्ता, जेवण वगैरे सगळं सकाळीच होतं. कुणाचं ब्रेकफास्ट होतं, त्यामुळे नंतर दुपारी वगैरे जेवण असतं, त्यामुळे नंतरही होत असतं. बट मी टिफिनसाठी म्हणा किंवा ती सवय झालेली आहे की सगळ्याच गोष्टी सकाळी आवरायच्या, नंतर परत लवकर किचनमध्ये जायचं नाही. जेव्हा श्रीषा येईल त्याच वेळेला मग मी किचनमध्ये जात असते, किंवा जेवायचं वगैरे असेल तर हे असं तरी मी करत असते. तुम्ही कोणत्या पद्धतीनं करता तर तेही तुम्ही मला नक्की सांगा. आणि आपलं डेली रुटीन किंवा आपलं डेली मॉर्निंग रुटीन कसं वाटतं ना तर तेही तुम्ही सांगा मला. एका साईडला आपलं तूपसुद्धा तयार होत आहे. थोडंसं एक चमचा त्यामध्ये घालून ठेवा आणि अधेमध्ये थोडंसं हलवत राहा, कारण काय होतं माहिती आहे काय, ते खाली तळायला लागणार नाही आहे. आता माझा पॅन थोडासा छोटा झाला आहे, त्यामुळे ते उतू जाण्याची शक्यता होते, त्यामुळे मी चमचा त्यातच टाकले, जेणेकरून ते उतू आपलं खाली जाणार नाही आहे. आणि नंतर थोड्या वेळानंतर एक 5 ते 10 मिनटानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाका, जेणेकरून काय होतं की आपल्याला एक दाणेदार असं तूपसुद्धा तयार होतं. आपल्या चॅनेलवरती तूप कसं बनवायचं किंवा दाणेदार तूप कसं करायचं त्याचे छोटे मोठे ट्रिक्ससुद्धा मी सांगितलेले आहे. त्याचं लिंकसुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईनच.
सो हे अशा पद्धतीनं तर आपलं सगळं सुरू असतं. छोट्या मोठ्या गोष्टी जे काही धुवायचं असेल ना तर तिथेच मी धुवून ठेवत असते. जर काही पातेलं असेल किंवा कढई वगैरे असेल धुवायचं तर मग मी ताई येतात तर त्यांच्यासाठी ठेवत असते. बट मोस्टली जेवढ्या काही गोष्टी असतील, पेला असतात, कप वगैरे असतात, तर इथल्या इथं गोष्टीच मी सगळं आवरून ठेवत असते. सो असं आपलं आहे. आणि नंतर ना एक जर काही मेनू वगैरे बनवायचं असेल एक्स्ट्रा वगैरे तर त्याची आपल्याला तयारी करून घ्यावी लागते, किंवा व्हिडिओ बनवायचा असेल तर त्याचीही आपल्याला काहीतरी वेगळी तयारी वगैरे करायला लागत असते. सो त्यासाठी मग नंतर मी वेळ काढते. व्हिडिओ एडिटिंग असतं आपलं बाकीचं सगळं करण्यासाठी वगैरे. सो त्यासाठीही थोडंसं मी वेळ काढून ठेवत असते. सो अशा पद्धतीने डेली मॉर्निंग रुटीन जे आहे ना तर आपलं वीकडेजमध्ये आहे. विकेंडचं थोडंसं वेगळं असतं, सॅटर्डे संडे, कारण सगळे सॅटर्डे संडे शीर्षालाही सुट्टी असते, आपल्या साहेबांनाही सुट्टी असते, त्यामुळे एकदम चिलमध्ये असतात. लेट सगळं उठणं किंवा सगळ्याच गोष्टी आपलं खूप लेट होत असतात. बट मी उठून सगळं आवरून घेत असते, कारण का एकदा सगळ्या गोष्टी लेट झाल्या ना तर पूर्ण दिवस सगळा त्यामध्येच निघून जात असतो. फक्त काही मेनू वगैरे बनवत असते नवीन असं काहीतरी, रेग्युलर चपाती भाजी वगैरे बनवत नाही, त्यामुळे थोडंसं वेळ होता आपल्याला. बट इट्स ओके, कारण काहीतरी एक चटपटीत कधीतरी खावं असं वाटतही असतं रेग्युलर चपाती भाजीपेक्षा. त्यामुळे काहीतरी वेगळं बनवायचा प्रयत्न असतोच माझं. कधी इडली डोसा असतात, आपला महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणजे आपला सॅटर्डे संडे म्हणजे इडली डोसा तर असतो. बट महिन्यातनं एकदाच मी करत असते. कधी पराठे असतात, मिसळ असतं, पावभाजी वगैरे, तर अशा गोष्टीही होत असतात. कधी कधी असं होतं की जेवणसुद्धा बनवत नाही, कारण कधी कोणाचा काही कार्यक्रम असेल, बर्थडे पार्टी असेल, किंवा कधी कधी मलासुद्धा कंटाळा आलेला असतो की रोज उठून स्वयंपाक करणे वगैरे, हे प्रत्येकाचं तर असतंच. त्यामुळे कधीतरी चिल मारण्यासाठी एकदम बाहेरच जेवण वगैरे करत असतो, किंवा ब्रेकफास्टसुद्धा बाहेर आम्ही करत असतो. सो त्यामुळे ह्या गोष्टी तर अशा असतात. तर चला मग आता थांबू इथेच. कधी कधी गावीही आम्ही जात असतो, त्यामुळे सॅटर्डे संडेसुद्धा सगळं पूर्ण किचन घर सगळंच बंदसुद्धा होत असतं. सो अशा पद्धतीनं तर आहे सध्या. सो चला थांबू आता इथेच, आणि तुम्हीही तुमचं डेली किचन रुटीन मला शेअर करा. अशाच पद्धतीनं होत असतं का धावपळ तुमची, तर तेही मला तुम्ही सांगा. माझ्यापेक्षाही जास्त होत असेल धावपळ, आय नो, बट माझं असं तरी सध्या सुरू आहे. आणि चला आता थांबू इथेच, खूप वेळ झालं. आणि लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली. भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. आणि तुमची डेली लाईफ कशी असते किंवा डेली किचनमधलं रुटीन कसं असतं तर तेही तुम्ही नक्की सांगा. सो बाय बाय, टेक केअर.